महेश, सामना जिंकलास, खूप चांगली फलंदाजी झाली, काय म्हणशील? खेळ चांगला झाला आणि चांगलं खेळायला मिळालं. चांगला प्लॅटफॉर्म आहे. या ओव्हरऑल स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कसं आहे आयोजन नियोजन या अर्ण्यात प्रथमतः तुम्ही खेळायला आलात, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? अर्नाळ्यात प्रथम तर नाही, मी जवळपास 10 वर्ष आधी आलेलो, लहान होतो तेव्हा. त्यावेळेस इथे मॅच झालेले आठवत आहेत मला. त्याच्यानंतर खूप वर्षांनी इथे खेळतोय मी. छान स्पर्धा पण छान आहे. धन्यवाद महेश, बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला ऑल सेट. जिकडे दोन खेळाडूंमधून टॉस झाला, त्यानंतर टॉसमधून अहवाल असा आला की टॉस जिंकला होता साई ग्रुप अर्नाळा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आशिष 11 संघाला. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, जिकडे 1 धावा धावपलकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. इकडे शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप डी मधून जो आपल्या भेटीला आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडूला ड्राईव्ह केले गेले, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण होते. पहा, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप डी मधून आणि पहिला संघ जो क्वालिफायरच्या दिशेने वळाला त्या संघाचं नाव होतं जीवदानी माऊली फुलपाडा संघ. आणि आता बघूया कोणाला संधी मिळते या संघामधून, या ग्रुपमधून सुपर 12 मध्ये दाखल होण्याची. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण. रितेश आणि निशान यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला हादरा टीम आशिष 11 संघाला. गॉन. थँक्यू. पहा, मागचा मॅचचा हिरो आता गेलाय झिरोला, तंबूच्या आश्रयला. पहिला हादरा. पहा, नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश. 11 चेंडू मध्ये मागील मॅच मध्ये दिलं गेलं होतं आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 3 धावा धावपलकावरती आहेत. 1 गडी बाद केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत संदीपने षटकामध्ये करून दाखवले. पाठपुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का नाही? क्या बात आहे. चेंडू अडवलाय की नाही अडवलाय यांचे पंच दर्शवतील. चेंडू अडवलाय आणि जिकडे 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावपलकावरती आशिष 11 संघाच्या. जाऊया ऐकू तोपर्यंत डीजेला. थँक्यू. पहा, कॉम्बिनेशन कसं आहे. एका बाजूला प्रवीण पाटील ऑनलाईन स्कोरर, तर समोर जे आपण सुहास पाटील सुद्धा बघतोय, ज्याने अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत करून दाखवले कालच्या दिवसामध्ये. त्यांचे सुद्धा खूप आभार सुहास. थँक्यू सो मच. अनिकेत नवीन गोलंदाज. ड्राईव्ह करायचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलंय आणि येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल आला गेलाय. 1.1 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावपलकावर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी झाली होती, तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. पहा, ही मॅच कशा प्रकारे असणार आहे, मॅच मध्ये कशा प्रकारची चिवरस असणार आहे आणि किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, किती धावांपर्यंत टार्गेट ठेवायचं आहे, येणारे कालवेल सांगणार आहे. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू अडवलाय का? हे चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय. पहा, साई कृपा अर्नाळा संघ अहमदाच्या हंगामामध्ये प्रथमच लीग फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा उतरलाय आणि आतापर्यंत जी कामगिरी केली ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि बघूया काय इकडून हा संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मोठा फटका ऑन साइडला. बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
थँक्यू चौकार आलाय आणि इतक्या वेगाने तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता. लॉंग ऑफच्या दिशेने 4 चेंडूचा खेळ झालाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 9 दबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावर. 1 गडी बाद झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील जिकडे सज्ज होतोय. पुन्हा एकदा हो बाहेर आहे का? येस, आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत की इलेक्शनच्या बाहेर आहे, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेलाय, चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आशिष एलेव्हनचा संघ. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर अंकित. पहिला चेंडू नो चेंडू अडवलाय का? तर येस, चेंडू अडवलाय. नवयुग मित्रमंडळ अर्नाळा एसटी पडा विकास अण्णा यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गेलाय सिंगल साठी. नवयुग मित्रमंडळ अर्नाळा एसटीपाडा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या हितांश युगांश प्रीमियर लीग 2024 मध्ये. ऑन साइडला चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो चेंडू आहे, परंतु इकडे काय घडलंय? बॅटर बाद नाही होणार कारण नो चेंडू सुद्धा घोषित केलाय ना. थँक्यू डीजे, थँक्यू. पंधरा धावा. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि तब्बल 15 धावा धावपलकावर आहेत. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. त्यानंतर विकास अण्णा यांचं सुद्धा चांगली साथ या स्पर्धेदरम्यान निभावली गेली. त्यांची सुद्धा आर्थिक मदत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आले गेले. त्यांचे सुद्धा सहर्ष हार्दिक आभार मी मानतोय. हितांश युगांश प्रीमियर लीग 2024. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु यावेळी चुकी नाही. या वेळेला कुठल्याच प्रकारची चुकी नाही. ब्रेक थ्रू आलाय आणि गडी बाद झालाय. रितेश बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे. 19 धावा. धावपलकावरती आहेत. जिकडे रॉनी नवीन बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हलक्या हाताने टॅपच्या साहाय्याने चेंडूला ड्राईव्ह केलंय. तोपर्यंत सिंगल रन, 20 रन. 2.4 ओव्हर 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट.
शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जिकडे अंकित आतापर्यंत सज्ज होतोय. पुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू उडला, फेकी वेगाने झाले. हो परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती ना की अक्षरशः त्या फेकीला बीट केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावपलकावर, 2 गडी बाद. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. जवळ ये नागडे मला एक चुम्मा दे नागडे. थँक्यू गणलेखक सुहास पवार. द पवार द पॉवर, क्या बात आहे. हा कालच्या दिवसापासून पवारने अतिशय चांगलं काम केलंय. प्रत्येक चेंडूवर आमच्यापर्यंत एक एक धावांचा, एक एक चेंडूचा गुणलेखक पोहोचवलाय. असं सुद्धा खूप आभार मानेल. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाज दीपक दिशा देण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूवर दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्याच चेंडूवर सिंगल आले आणि 22 धावा धावपलकावर. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू ओढवला, फेकी वेगाने झाले. परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती ना की धावपलक जर आपण बघितलं 23 रन, 23 धावा धावपलकावरती जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. हो जास्तच बाहेर आहे. त्यामुळे ड्राईव्ह केलाय, वेगाने फेकी. हो इकडे काय घडलंय, हलक्या हाताने फेकी केली होती, परंतु इतक्या चेंडू वरती गेला ना की अक्षरशः गोलंदाज सुद्धा विचारच पडला की फेकी झाली तर अखेरच झाली कुठे. 25 रन, 25 धावा, 3.3 चेंडूचा खेळ झालाय. काय इकडून चौकार येईल एखादा आणि कुठल्या प्रकारचं टार्गेट सेट होणार आहे. फेकी इतक्या वेगाने झाली होती. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. किती झाल्या? 26 रन, 26 धावा. मोठा फटका ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक. हो काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. महेश ते चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 30 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या बॉलर मध्ये अडवलाय आणि इतक्या वेगाने अडवलाय की गडी बाद होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे धावसंख्या 30 धावा आणि 31 धावांचं पाठलाग. चला नेक्स्ट ग्रुपला सुरुवात होते, जिकडे ग्रुप ई जो आपल्या भेटीला येणार आहे. आणि पहिली मॅच बारोंडा माऊली वर्सेस लोकल लेजंड. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडे येऊन दाखल व्हायचंय. ज्या कोणाच्या बाईक रस्त्यावर आहेत त्यांनी कृपा करून तिकडून मागे लावायच्या आहेत. मागे पार्किंग साठी जागा आहे, कारण रस्त्यामध्ये अडथळा थोडासा होतोय. त्या कारणामुळे ज्या कोणाच्या बाईक आहेत त्यांनी तिकडून काढायच्या आहेत. चला बारोंडा माऊली त्यानंतर लोकल लेजंड दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडे येऊन दाखल व्हायचंय. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. थँक्यू डीजे. थांबवतोय. चला बारोंडा माऊलीचा कॅप्टन आलाय. लोकल लेजंड टीम आले का?
चला पंच विवेक रेडी असेल तर मॅच चालू करायचा. 31 धावांचा पाठलाग करायचा, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय आणि ग्रुप डी मधून हा शेवटचा आणि अंतिम सामना जो आपल्या भेटीला आलाय. ऑल सेट रेडी, पहिले षटक घेऊन रितेश नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे सलामीची जोडी जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला चेंडू ट्राय करायचा प्रयत्न, हो एफर्ट लावलं होतं, पुढे एफर्टला भेदून चेंडू निघून गेला सीमार का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. तन्मयच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. काय इकडून तन्मय बॅक करेल. पाटला का 31 धावांचा, 4 धावा धावपलकर आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज होतोय, पाठपुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, हो इकडे काय घडलंय, ओ यू टी चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर आणि दुसऱ्या चेंडूवर पहिला हादरा साई ग्रुप अर्नाळा संघाला गॉन. थँक्यू डीजे. लोकल लेजंड संघ आलाय का? लोकल लेजंड संघ जर आला असेल तर त्वरित कॅप्टननी टॉस का बॉस कडून दाखल व्हायचंय. ठीक आहे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, साई ग्रुप अर्नाळा संघ आपला अतिरिक्त खेळाडू आला नाहीये, त्यासाठी विवेक 2 मिनिटं मॅच थांबवायचे. साई ग्रुप अर्नाळा आपला अतिरिक्त खेळाडू येऊ दे. चला विवेक मॅच चालू करायचंय. पहा आतापर्यंत सुरुवात कशा प्रकारे झाली. 31चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ते बॅटर प्रथमेश. लेफ्टच्या बाहेर आहे, आमचं पंच आमच्या दिशेने वळतायत, तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. पहा पहिले षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे, जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक आदरा टीम संघाला गॉन. थँक्यू. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो मिस्टर संदीप. पहा पहिल्या षटकामध्ये सुरुवात अशा प्रकारे होती ना, असं वाटलं होतं की 35 धावांचा पाठलाग तितक्याचा सोपा नाही आहे साई ग्रुप अर्नाळा संघासाठी, परंतु तन्मयने अशा प्रकारे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय ना की अक्षरशः दबावामध्ये आणून ठेवलं यावलेला. लेफ्टमच्या पुन्हा एकदा बाहेर आहे, त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 6 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि पुन्हा एकदा तन्मय सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. पहिलं षटक पहा मार्गस्थ आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 धावा धावपलकावरती आहेत. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली, कारण महत्वाची मॅच आहे. कोण सुपर 12 मधून दाखल होणार या ग्रुप डी मधून. ऑलरेडी पहिला संघ जो सुपर 12च्या दिशेने वळलाय त्या संघाचं नाव होतं जीवदाने माऊली फुलपाडा संघ, आणि आता बघूया कोणाला संधी मिळते. ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दिली गेली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे 1 धाव धावपलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. पहा 31चा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात चांगली होती, परंतु त्यानंतर 2 गडी सुद्धा बाद झाले होते याच षटकामध्ये. पण बरंच काही घडलंय या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन तन्मय सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात पाठलाग आहे 31 धावांचा. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में,
थँक्यू संदेश. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहा पहिल्या षटकामध्ये बरंच काही घडलं. तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झाल्यात आणि पाठलाग जर आपण बघितला ना तर तब्बल 31 धावांचा आहे. काय या 31 धावांचा पाठलाग होईल? काय 31 धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला आशिष रोनीने. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संदेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. लक्ष्यच्या बाहेर आमचे पंच आमच्या दिशेने वळत आहेत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा संदेश सज्ज होतोय. लक्ष्यच्या पुन्हा एकदा बाहेर आलाय. थोडंसं जास्त वलन घेतलं. टीम मिटिंग लगेचच बोलावली गेली. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. चर्चेस भाग पडलाय कारण या अतिरिक्त 2 धावा मुले चर्चा करणं खूप गरजेचं होतं आणि या ठिकाणी चर्चा सुद्धा झाली गेली. ऑल सेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा एक नेबर. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि क्रिकेटचा महासंग्राम आणि या पहिल्या पर्वामध्ये आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा ज्या प्रकारचं आयोजन ज्या प्रकारची खेळपट्टी बनवली गेले खरोखरच मानावं लागेल हितेश गवळी आणि संपूर्ण हितांश युगांश 11 टीमला. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा 1 नेवर. 12 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय या 31 धावांचा पाठलाग होईल हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत 1 धाव धावफलकावर. कालच्या दिवसाची खेळपट्टी थोडीशी अलग होती. मृदुल काल 40 धावांचा पाठलाग सुद्धा झाला होता आणि 45 धावांचा पाठलाग होता राहिलाय. त्यामुळे आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी झाली. आजच्या खेळपट्टीमध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण मागील 2 मॅचचा उल्लेख केला तर पहिल्या मॅच मध्ये 55 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर 60 धावा धावफलकावरती होत्या. म्हणजे खेळपट्टीमध्ये प्रत्येक मॅच प्रत्येक थर्ड अंपायर रेफर केले आणि सॉफ्ट सिग्नल आउट दिले. म्हणजे प्रत्येक वेळेला खेळपट्टीमध्ये सुद्धा उल्लेख केलाय. आणि मृदुल मी कौतुक करेल हितांश युगांश 11च्या सर्व खेळाडूंचं. पहा घरच्या मैदानावर हे खेळाडू आहेत आणि रात्रीचे 4:30-5 वाजेपर्यंत सुद्धा ही मुलं इकडे मेहनत केली खेळपट्टीसाठी. तितकंच सोपं नाहीये. हे ग्राउंड ज्या प्रकारे पहिलं 8 दिवसा अगोदर होतं आणि आता झालं हे मैदान खरोखरच मानावं लागेल संपूर्ण हितांश युगांश 11 टीमला आणि संपूर्ण या गावाला. काय जबरदस्त आउटफील्ड बनवले आणि काय मैदान तयार केले आणि त्याची चांगली साथ हितेश गवळी ॲज अ ऑनर यांची सुद्धा निभावली गेली. आमची डीबीएन टीम यावलेला या टेक्निकल इश्यू मध्ये काम करतात जिकडे आमच्या पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिले. आणि बघूया नयन मांगेला त्याच्यासोबत नयन तांडेल त्यासोबत प्रवीण पाटील काम करतायत. काय डिसिजन हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार. पंचांचं डिसिजन अजून येणं बाकी आहे. आणि येस सो यू टी गॉन. अजून एक आदरा टीम सायक्लो पार्टनर संघाला गॉन. थँक्यू डीजे थँक्यू. परंतु याचं उत्तर कोणाला द्यायचं? जयेश मांगेला. क्या बात आहे. काय जबरदस्त क्षणचित्र टिपलंय आपल्या कॅमेऱ्यातून आणि त्याचं उत्तर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलं गेलं. लोकल लेजंड टीम आपण आले असेल तर कॅप्टन लगेचच चोरी द्यायचं आहे टॉस साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आतापर्यंत 13 धावा धावफलकावर. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हो या वेळेला काय घडलंय? निशान पिलानीला चेंडू बीट करून निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू.
चला लोकल लेजंड कॅप्टन साहिल दाखल झालाय. राहुल मुंगसे, चला आपण यायचंय आपला शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे, जिकडे दोन कॅप्टन रेडी आहेत. जयेश मंगेला आमच्या दिशेने कॅमेरा येऊ द्या. तिकडे टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन दाखल आहेत आणि राहुलच्या शुभ असते टॉस केला जातो. एका बाजूला बारोंडा माऊली, समोर लोकल लेजंड. टॉस जिंकला काय निर्णय, क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे संपूर्ण स्पर्धेसाठी? खूपच चांगली तयारी केलेली आहे. लोकल लेजंड समोर आहे, किती धावांपर्यंत रोखायचं आहे? आता एवढा स्कोर होतोय तर आम्ही पण ट्राय करू तेवढा जास्त स्कोर बनवण्याचा. खेळपट्टी ज्या प्रकारची बनवले, अर्नाळ्यामध्ये प्रथमच आपण संघ आलाय, कशा प्रकारची तयारी आणि कसं वाटतं इकडे आल्यावर? चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला असेल तर काय निर्णय असं? हम लोग फील्डिंग करते थे. अभी पहला बैटिंग करने का है, बारोंडा माउली सामने कितने रन बनाने हैं उनके सामने? ग्राउंड देख के तो 35 प्लस का कोशिश करेंगे. खूप साऱ्या शुभकामना आपको. तर न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय बारोंडा माऊली संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय लोकल लेजंड संघाला. मैदानाच्या दिशेने बोलतोय, जिकडे पाटला का 31 धावांचा आणि महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला दिशेत येण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगलर. पहा, एक एक धावेने कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत दबाव नाहीये, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 गडी या ठिकाणी बाद झाल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी झाले. ओहो, गॅदर नाही केलं. गॅदर केलं असतं तर अजून एक गडी बाद होण्याची शक्यता झाली असती, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. 20 धावा धावफलकावरती. मॅच इक्वेशन काय राहिले? 8 मध्ये 11. क्या बात आहे. 8 मध्ये 11 धावांची गरज आहे, जिकडे महेश पुन्हा एकदा संदीप समोर सज्ज होतोय. ऑन साइडला दिशेत येण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भरवतोय. लास्ट बॉल टू गो, 21 रन, 7 चेंडू 10 धावा. पहा, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मर्दुल पहिल्या 2 षटकामध्ये दबाव बनवला होता, त्यानंतर एखाद्या चौकाने त्या मोमेंटमला शिफ्ट आणलंय आणि शिफ्ट अशा प्रकारे आणलंय की शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये ते इक्वेशनला आतापर्यंत आणून ठेवले. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला वेगाने, फेकी झालंय आणि त्याला उत्तर आलंय. अजून एक गडी बाद होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये इक्वेशन आणून सोडलंय. येणाऱ्या 6 चेंडू 10 धावांवर. जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सॉन्ग आपल्या भेटीला आलं होतं. आणि रामनवमी म्हटलं ना की अर्नाळा गावातले सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो आणि तो सुद्धा लवकर आपल्या भेटीला येणार आहे. 6-10चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आशिष रॉणी. काय या 6-10चा पाठलाग होईल की या 6-10 या मैदानावर डिफेंड केल्या जातील? ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 5 मध्ये 9. एखादा चौकार त्या बॉल टू बॉलच्या समीकरणाला आणून सोडेल, परंतु एखादा विकेट, एखादा डॉट बॉल अजून 2 बॅटरवर दबाव बनवेल. काय घडेल, काय बिघडेल, जिंकणार कोण, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. थोडासा क्षेत्रामध्ये बदल केला गेलाय, कारण मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, क्या बात आहे. चेंडूला अडवलंय आणि अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. 4 मध्ये 9चं आता इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय, जिकडे 2 चौकारांची मॅच आतापर्यंत
त्या षटकामध्ये आले. ओहो, चेंडू गेलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. Gone. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये कसं प्रकार झालाय. मृदुल, पहिला मॅच ज्यावेळेला चालू होती या ग्रुप ए मधून त्यावेळेला आशिष इलेव्हन संघ पहिल्या मॅच मध्ये फक्त 24 धावांचं टार्गेट ठेवलं होतं साई कृपा संघासमोर. परंतु त्यानंतरचं कमबॅक जे मैदानात ते आतमध्ये केलंय ते अतिशय वाखाणेजोग आहे. आणि बघता बघता हा संघ सुद्धा कॉलेजच्या दिशेने आपल्याला वळताना दिसतोय. थँक्यू. 4 बॉल 2 मध्ये 9, 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतो डॉट बॉल. चला, मॅच संपल्यानंतर हितांश, युगांश, व्हॉलेंटियर्स लाईट्स ऑन करायचे आणि त्यानंतर मैदानाची आखणी सुद्धा करून घ्यायचे. देवा श्री गणेश 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 देवा. थँक्यू डीजे, थँक्यू. थांबवतोय. चला, या ग्रुप डी मधून, ग्रुप